तर ह्यानं होणार काय, तर ह्या ऍक्च्युली मी बजेटला म्हणेन की आय कॉल दिस पर्टिक्युलरली सिस्टमॅटिक करेक्शन, नॉट जस्ट म्हणजे टॅक्स कट सिक. तर ऍक्च्युली एक नवीन शिफ्ट केलेला आहे सिस्टीमच्या करेक्शन मधनं, काहीतरी एक नवीन लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, तर ते नक्की काय केले आपण जाणून घेणारच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. सो व्हॉट द स्टोरी बिहाइंड इट, राईट. प्रत्येक जेव्हा बजेट येतं त्याच्या मागची एक स्टोरी असते किंवा त्याच्या मागे नक्की आपल्याला काय मिळणार आहे ह्याच्यावरती जास्त फोकस केला जातो. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल की कुठलाही देश जर बघितला आपण, तर प्रत्येक देशाचं जर आपण अनालिसिस केलं तर त्या ठिकाणी त्या कंट्रीचं स्पेंडिंग वरती सगळ्यात जास्तीत जास्त भर देणं खूप गरजेचं आहे. कारण जर मार्केटमधल्या प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती घ्यायला सुरुवात केली तर मार्केटमध्ये असणाऱ्या प्रत्येक कंपनी प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात होतात. कारण त्यांचं त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे इन टर्म्स ऑफ गुड्स कलेक्शन, इन टर्म्स ऑफ व्हॅल्युएशन, इन टर्म्स ऑफ जीडीपी, इन टर्म्स ऑफ कॅपिटलायझेशन, एव्हरीवेअर त्याचा फायदा होणं खूप गरजेचं असतं, राईट. सो द स्टोरी इज द सेम की बाबा मार्केटमध्ये मी चाललेलो आहे आणि मार्केटमध्ये जात असताना जर प्रत्येक गोष्ट महाग आहे आणि माझ्या जर खिशात पैसा नसेल तर मी कुठलीही गोष्ट खरेदी करणार नाही. तर कंडिशन तर आतापर्यंत अशी होती, पण आता आपल्या खिशामध्ये पैसाही राहणार आहे, भले वस्तू महाग असतील पण आपण परचेस करण्याची ताकद आपल्यामध्ये वाढणार आहे. तर हे या स्टोरीचं सगळ्यात महत्त्वाचं रहस्य आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा, गव्हर्नमेंटला फायदा उचलून देण्याचा, तुम्हाला फायदा करून देण्याचा एक घेतलेला आहे. तर स्टॉप टॅक्स द मिडल क्लास टू डेथ. म्हणजे आधी कसं मिडल क्लासला जास्तीत जास्त टॅक्स बसायचा आणि जे काय इन्कम ते कमवत आहेत त्या इन्कमपेक्षा जास्त त्यांना टॅक्सेशनमध्ये पैसे द्यायला पाहिजे. मग याच्यासाठी सोल्युशन काय? सोल्युशन सिंपल आहे, याच्यामध्ये आपण जाणणार आहे. इट्स बूस्ट द इन्कम, इट्स बूस्ट द कन्झम्पशन, बूस्ट द ग्रोथ. आणि जर प्रत्येक मिडल क्लास असू दे, रिच लोक असू दे, जे काम करतायत त्या प्रत्येकाने जर त्यांच्या टॅक्स मधले जर सेव्हिंग जर त्यांना मिळत असेल तर नक्कीच तो पैसा त्यांच्या स्पेंडिंगसाठी जाणार आहे आणि जास्तीत जास्त देशाची प्रगती होणार आहे. कारण जेवढं जास्त बाय अँड सेल तेवढी ग्रोथ आणि जीडीपी जास्त.